सगळ्या त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही काहीतरी मुद्दाम केलं अशातला हा कुठलाच भाग नाहीये, कुठलाच भाग नाहीये. पण मला सांगा की म्हणजे तुम्ही आणि ते हे आता असं म्हणजे एकमेकांची वैरी झाल्यासारखी जी स्थिती आहे त्याचं काय मूळ काय आहे? कशामुळं तुमच्यामध्ये एवढं आता जे काही चाललंय त्याच्यामध्ये ती तुमची सीडी ईडी बीडी असं काय काय अनेक गोष्टी आल्या. बरोबर. त्यांनी आता नाव घेतलं नाही पण त्यांनी असंही सांगितलं की त्यांच्याकडे अशी एक क्लिप होती ज्याच्यामध्ये अश्लील चाळे करणारा एक नेता होता. माझ्याबद्दल म्हणतायत ना ते. त्यांच्या फोन मधून ती गायब झाली आणि ज्यांनी ती त्यांना दिली होती त्याला नंतर तो मालामाल झाला, कोट्यवधीचा धनी झाला. मला हेच कळत नाही आता हे कधीपासून म्हणतायत तुम्ही माझी ईडी लावली तर मी सीडी काढेल. मी त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही ती सीडी काढाच, ईडी लागेल का नाही माहिती, पण त्याच्यात दुर्दैवाने त्यांना ती नंतर लागली. पण जावई पण 2-2.5 वर्ष आत जाऊन आला. मग का नाही काढलं तुम्ही, काय असेल बाहेर तर? म्हणजे आपलं कोणाकडून काही वाकडं होत नसेल ना तर मग अश्लील त्याच्यावर आरोप करायचे, कमरेखालचे वार करायचे, हा त्यांचा धंदा आहे. आपण त्यांना काही ओळखतो, आपण त्यांना किती वर्षांनी ओळखतात ना, आपण काही ओळखत नाही का त्यांना? आणि म्हणून हा त्यांचा उद्योगच आहे. वाटेल तसं बोलायचं, घाणेरडं बोलायचं. आपण लाखो कोट्यवधी लोक आपल्याला बघतायत आपण काय बोलतोय काय, पण त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. मी बोलेल ते खरं, मी बोलेल किती अश्लील बोलेल ते खरं, ते माझं ऐका, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि म्हणून मी त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही दाखवा, तुम्ही असं संभ्रमाचं ठेवू नका, लोकांमध्ये संभ्रम ठेवू नका, तुम्ही दाखवा. आता मला सांगा, माझ्याबद्दल त्यांच्याकडे काही सीडी गेली का काय असं त्यांच्याकडे गेलं असेल तर ते असं सहजासहजी गायब होईल का फोनवर त्यांच्या? का मी काय हॅकर आहे का की त्यांचं तेवढं गायब करून टाकलं म्हणून तिथून? असं शक्य आहे का? म्हणून मला असं वाटतं की ते जे बोलत आहेत त्याला अजिबात, मी याच्या उपरही जाऊन सांगेल तुम्हाला की त्यांची नार्कोटिक्स करा, माझी नार्कोटिक्स करा. मी तुमच्या जबाबदारीने बोलतोय. तुम्ही माझी त्याची नार्कोटिक्स करा की सांगा तुम्ही यातलं सत्य काय, आणि मला विचारा काय सत्य आहे म्हणून. विचारा ना. असं नाही आहे म्हणजे वारंवार कुठे गेले भाषणामध्ये की एवढं घाण बोलायचं, माझ्यावर असलेले आरोप करायचे. माझं ते बाकी काहीच करू शकत नाही, माझ्या खात्याबद्दल बोलू शकत नाही. 5 वर्ष मी इरिगेशन खातं सांभाळलं, मेडिकेशन खातं सांभाळलं. माझ्यावर आरोप करायला त्यांच्याकडे एक शब्दसुद्धा नाही आहे, एक शब्दसुद्धा नाही, काहीच नाही. आणि मग आपलं याचं वाकडं जोडणे आपल्याकडून काही, मग कसं करायचं? मग हवेत गोळीबार करायचा, याचं असं त्याचं तसं, हा इकडे होता हा तिकडे होता. काल इथे जामनेरला आलेत, जयंत पाटील आले होते की राष्ट्रवादीची त्यांची यात्रा होती, तर इतके घाण बोलले की मी इथे एक शब्दसुद्धा सांगू शकत नाही. आणि असं कसं करू शकतो म्हणून त्यांची मानसिक अवस्था इतकी बिघडलेली आहे सध्या सगळ्या गोष्टींमुळे की त्यांना आपण काय करावं काय नाही हे कळत नाही. आणि मग त्या उद्वेगातून ते फक्त मला आणि देवेंद्रजींना टार्गेट करतात आणि माझ्याबद्दल तर अतिशय घाण बोलतात. आता बोलायला मलाही 4 गोष्टी आहेत, पण मला काही आहे ना आपल्याला थोडीफार जनाची मनाची नसेल, जनाची नसली पाहिजे आपल्याला. आपण सार्वजनिक ठिकाणी आपण काय बोलतो, तुम्ही माझ्या कामावर बोला. हां ठीक आहे, हा लबाड आहे, याने हे काम केलं नाही, हा पैसे खातो, हा असं झालं आहे, तुम्ही बोला ना माझ्यावर, आरोप करा माझ्यावर, सिद्ध करा. पण त्यात मी कुठेही सापडत नाही. आणि मग दररोज माझं सगळे संकटमोचक वगैरे इकडे गेला तिकडे गेला हे बघून त्यांना ते इतकं वाईट वाटतं, इतके ते अस्वस्थ होतात की सालं कसं काय झालं आहे, आपण कुठे चाललो गेलो आणि हा कुठे चालला गेला. सगळे लोक याला संकटमोचक म्हणतात, त्याचं एवढं कौतुक करतात, त्याच्यामुळे ते बिचारे अस्वस्थ असतात. त्यांचा दोष नाही त्याच्यामध्ये, मी त्यांना दोष देणार नाही. पण ते या सगळ्या गोष्टी बघून ते अस्वस्थ होतात, ते होणं साहजिक आहे. पण आता त्यांची तब्येत वय त्यांनी सांभाळून बोललं पाहिजे खरं, पण त्यांच्या तब्येतीविषयी बोलतात अगदी घाणेरडं बोलतात, अजूनही ते फार घाणेरडं बोलतात. मग येऊ का घरी, मी असं करू का, म्हणजे असं हे काही बोलणं आहे का? म्हणजे माझ्याबद्दल नाही, लोकांबद्दल ते इतकं घाण बोलतात. मला वाटतं आज ते सिनियर आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, एवढे चांगले भाषणं त्यांनी केलेले आहेत. मला वाटतं नीट बोलत तुम्ही लोकांशी, तुम्ही असं कसं काय एवढ्याशी बोलू शकतात, इतक्या खालच्या थराला जाऊन कसं काय बोलू शकतात? त्याच्यामुळे तुमची किंमत वाढणार नाही, काही आमची कमी होणार नाही. पण मला असं वाटतं या गोष्टीचं दूध पाणीचं पाणी तुम्हीच करा. मी तुमच्या मार्फत त्यांना आव्हान करतो ना, म्हटलं चला त्यांचे नार्कोटिक्स करा, माझी करा. सांगा म्हणते काय ते फरदापूर सांगतात, कोणती सीडी सांगतात. मागे त्यांनी माझ्याबद्दल 96-97ला म्हणे गिरीश महाजन फरदापूरच्या रेस्ट हाऊसवर गेले, दारूचा बॉक्स सोबत होता, स्वतः फिट टाईट होते. आता माझ्या आयुष्यामध्ये त्यांनाही माहीत आहे मी त्यांच्यावर राहिलेलो आहे. मी दगडी दारू प्यायलो आहे का, त्यांनी मला इतक्या वेळा आग्रह केला असेल, ते रोज प्यायचे, पण मी कधी घेतली का दारू त्यांच्याबरोबर? मी नाही घ्यायलो, कधी नाही घ्यायलो. मी कधी प्यायलो नाही, मी कधी खाल्लं नाही, नॉनव्हेज खाल्लं नाही, मी सिगरेट नाही, तंबाखू नाही, टोबॅको नाही, मी चहासुद्धा माझ्या आयुष्यात आजपर्यंत प्यायलो नाही. मी तालमीतला पहिलो, मी व्यायाम करतो रोज, अजूनही पळतो 7-10 किलोमीटर आज सुद्धा. पण असं असताना गिरीश महाजन त्या रेस्ट हाऊसला गेले, फरदापूरच्या प्रचार करत असताना गुणवंतराव सरोदेचा, मग तिथे त्यांनी ती बाटली काढली, ते टाईट झाले, दारू प्यायले, नाचले, बाई तिथे घेऊन गेले. आणि हे काय आरोप झाले का? मी त्यावेळेलाच या सगळ्या प्रकरणाची मुंडेसाहेब असताना त्यांच्याकडून मी चौकशी करून घ्या. माझे विरोधक होते, त्यांनी त्यावेळेला वर्तमानपत्र, एका छोट्याशा वर्तमानपत्रात अशी बातमी छापून आणली माझी बदनामी करायला, एका पेपरची छापली. आणि म्हणून मी पहिली टर्म होती, मी खूप अस्वस्थ झालो. मी मुंडेसाहेबांकडे यांनाच घेऊन गेलो, त्याची चौकशी करायला लावली. नंतर ते 8-10 दिवसांनी त्याचा रिपोर्ट आला, औरंगाबाद सीपींनी त्याची चौकशी केली.
आणि त्यात काहीच तथ्य नाही. रेस्ट हाऊसमध्ये कोणाला परवानगी नाही, आचारसंहितेत कोणी आलं नाही, गेलं नाही. आणि या गोष्टीवर लोकांचा विश्वासच नाही की गिरीश महाजन दारू पिऊन धुंद झाले आणि ते नाचत होते. माझ्या मतदारसंघात मी काय, माझ्या जिल्ह्यात हे लोकांना मला माहिती आहे आणि म्हणून लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि म्हणून आम्ही 6-6, 7-7 टर्म कंटिन्यू त्या ठिकाणी निवडून येतो आहोत. हे काय सांगतील, मी उभं केलं, मी मोठा केला. अरे तुम्ही काय मला मोठा केलं, तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, तुम्ही नाही मोठं केलं. मी बॉटम शाळेपासून मी RSSचा स्वयंसेवक आहे, ABVPमध्ये मी होतो. तुम्ही 90मध्ये आमच्या समोर तिथे आले, तुमचा प्रवेश केला, तुम्हाला तिकीट दिलं. तुम्ही हरिभाऊ जावरे माजी आमदार यांची काँग्रेसचे त्याची पिशवी घेऊन फिरत होते. हे काय सांगतील. आणि त्यानंतर 90मध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यावेळेला माझ्याकडे राखीव झाली जागा शिवसेनेला, युती होती, म्हणून मला तिकीट मिळालं नाही. मग त्याच्यासोबत नंतर 95 पासून सोबतच होता मी. आणि म्हणून मग सगळ्यांना, मग BS पाटील डॉक्टर त्या मंडळचे, त्यांचा काटा त्यांनी काढला. 3 टर्म 4 टर्म झाले, त्यांना बाजूला केलं. अरुण पाटील होते रावेरचे, त्यांना तिकीट दिलं नाही नंतर त्यांनी. पण ते मला टाळू शकले नाही, कारण मी बेसिकली सगळ्या या संघटनेतला होतो. त्यामुळे त्यांना मला कापता आलं नाही. आणि पण त्यांना मग माझं दिवसेंदिवसचा प्रवास, ते कापसाचं उपोषण वगैरे हे बघून त्यांना मग ते अस्वस्थ झाले खूप. तेव्हापासून मग त्यांना फार वाईट वाटायला लागलं की हा कसे काय लोक जमा करत. त्यांना असं की मी आणि माझा परिवार या व्यतिरिक्त राजकारणामध्ये कोणी नको. माझा परिवार, खासदार माझ्याकडेच पाहिजे, आमदारही मीच पाहिजे, मंत्री पण मीच पाहिजे, जिल्हा बँकेमध्ये मीच पाहिजे, दूध डेअरीमध्ये पण मीच पाहिजे, माझ्या परिवाराशिवाय कोणीच नाही. हा मला वाटतं ही त्यांची मानसिकता त्यांना नडलेली आहे खरं म्हणजे. आता पण तेच चाललेलं आहे. मी आमदार राष्ट्रवादीचा, म्हणजे सून भाजपा, त्या तिकिटासाठी सगळीकडे फिरले बरोबर. मग तुम्ही राष्ट्रवादीचे आहात ना, तुम्ही शरद पवारांकडे गेलेला आहात ना, त्यांनी तुम्हाला आमदार केलं ना. पण ठीक आहे, तिथपर्यंतही प्रचार मी केला, मी निवडून आणलं. अरे भाजप जळगावमध्ये काय सगळ्या लोकांना माहिती, पूर्ण महाराष्ट्राला. आम्ही 3.5 लाख मतांनी त्यांना 2 सीट निवडून आणल्या राज्यात इतके परिस्थिती असताना. असं नाही आहे. पण त्यांना मीपणा आणि मी केलं, मी अहंभाव त्यांच्यामध्ये जो आहे ना, तो त्यांना नडलेला आहे खरं म्हणजे मला असं वाटतं. आणि म्हणून त्याच्यापासून लोकही दुरावलेत आणि ते पक्षापासून दुरावलेत. नाही, त्यांचा असा आरोप होता की तुम्हाला त्या 2 सीटा काढणं अवघड होतं, जळगाव आणि मुक्ताईनगरची. तर त्यामुळं तुम्ही त्यांना त्यावेळेला गोड बोलून पक्षामध्ये घेतलं, त्या 30 सीटा काढून घेतल्यात आणि तुमचा कार्यभाग साधल्यानंतर आता लोकसभेला आणि तुमचा कार्यभाग साधला. रावेर आणखीन जळगावच्या सीट्स जिंकल्यानंतर तुम्ही मग त्यांना आता तुमचं काम साधलं, आता त्यामुळे तुम्ही त्यांना ढकललं. नाही, त्यावेळेला त्यांचा खूप आग्रह होता मला पक्षात घ्या म्हणून. हातापाय पडत 4-4 वेळा दिल्लीलाच मुक्कामी होतो अशा परिस्थितीमध्ये, चालता येत नसताना दिल्लीला जाऊन मुक्काम करत बसले. तिथून फोटो बघा, अमित भाईबरोबर मी, नड्डाजींबरोबर मी, त्यांचेच फोटो आहेत सगळे. आम्ही नाही काय केलं, त्यांनी केलेलं सगळं हे आहेत ना सगळ्या गोष्टी, त्याच्यात ते इतक्या अडकलेल्या आहेत. पुन्हा त्यांनी ते 138 कोटी रुपये त्यांना जो दंड झाला रेव्हेन्यूचा, सगळी पूर्ण टेकडी मुरुम काढून नेला, 1 रुपया रॉयल्टी भरली नाही. साधारण माणसाने एक ट्रॅक्टर जर इतकी चोरली किंवा मुरुम चोरला तर लगेच त्याला 1.25 लाखाचा दंड आहे. तरी तो पूर्ण डोंगरच काढून मारला, खोदून फेकला तिथे. कुठला? त्याच्याच गावाजवळ हायवे होतोय म्हटलं, बघितल्यावर त्यांनी एक जमीन घेतली मोठी टेकडी, त्या सगळ्या ठेकेदाराला तो माल विकला आणि त्यात रॉयल्टी यांनी 1 रुपया भरली नाही. त्यामुळे त्यांना ती चौकशी झाली, विधानसभेत विषय झाला. तिथे आमदार चंद्रकांत पाटलांनी तो विषय काढला, त्याची चौकशी लावली. तिथे कमिशनरच्या खाली आता खाली 2 कलेक्टर, त्यांनी सगळी चौकशी केली, गुगल मॅपिंग केलं आणि त्यानंतर त्यांना 137 कोटी रुपये दंड झाला. आणि त्यामुळे मग तो कसा वाचवायचा, आता आपलं काय होईल, कसं होईल. आणि म्हणून त्याच्यामुळे ते फार भांबावले, अक्षरशः भांबावले. आणि म्हणून मग हे आपले सगळे कारनामे लपवाछपवासाठी वरती जाऊन 3-3दा वाचवा मी तुमच्याकडे येतो, एवढाच त्याचा प्रयास होता. त्याचा प्रयास तेवढाच होता. आणि ते आल्यामुळे काही कोणी